आई तू ना बाबांसारखी आहे स्वानंदी तुझ्या. म्हणजे लाच देतेस तू मला हे. मी घरातून निघून जावं म्हणून. काय एवढं मोठं घर आहे ना तुझं स्वानंदी. एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढ्या कोपऱ्यामध्ये मी जर अशी निश्चित पडून राहिले तर काय त्रास होतो तुला? एकतर तुला मनापासून गुलाबजाम खावेसे वाटत होते म्हणून मी तुझ्यासाठी ते केले. त्याच्या मागे काही हेतू नव्हता माझा, कारण ते करण्याआधीपासून ती इथे आली आहेस ना तेव्हापासून मला वाटतंय की तू आपल्या घरी परत जावंस. आणि दुसरी गोष्ट, मी अशी शांत निश्चित पडून राहिले वगैरे असं काहीही नाहीये. अजिबात बिचारी वगैरे नाहीये साई. तू मागण्या करतेस इथे येऊन. हा मग एवढ्या मागण्या केल्या. मी फक्त एक टीव्ही मागितला. बाकी एक टीव्ही? मल्लिका ताईंनी स्वतःहून आणून दिलं. मी नाही मागितलं काहीच, त्यांनीच दिलं सगळं. मुळात गरज काय आहे या गोष्टींची? आपण लाचार आहोत का आई? आपल्याला हवं तेवढं आणि पुरेसं देवाने दिलंय आपल्याला. काकू कुठल्या गोष्टीतून काय वागू शकतात, त्याच्यामागे त्यांचे हेतू काय असतात हे सगळं तुला माहितीये. तरी त्या देतायत आणि तू घेतेस त्यांच्याकडून गोष्टी. ते राजवाडे आणि आजी यांचा सांगुलपणा आहे ना म्हणून ते काही बोलत नाहीये ताई. पण आपल्या मनाला कळत असतं ना, जीवाला कळलं पाहिजे आपण काय वागतोय. आई ऐक ना, हे बरोबरच नाहीये ग. हे असं दुसऱ्यांच्या घरी अचानक घुसायचं आणि त्यांच्याकडनं सेवा वगैरे मागून करून घ्यायची. ऐक ना, आपण घरी जाऊया आपल्या. मी येते, आपण बोलूया ना शांतपणे. माहितीये मला स्वानंदी, तुला पण माझा तिटकार आलाय. तुला पण मी नकोशी झालीये. कोणालाच मी आवडत नाही. सगळ्यांना मदत. तू पण तशीच आहे. वरून वरून गोड 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 बोलते माझ्या बरोबर. पण आतून सगळी बाबा आणि सगळे सुष्मिता रोहन सगळ्यांसारखी आहेस. मला माहिती आहे. मी नाही जाणार इथून. तिची आईची मैत्रीण असते, मैत्रीण असे असं बोलतात. दुश्मन आहेस माझी. दुश्मनासारखी वागतेस. शत्रू. आई असं काहीच नाहीये आणि तुला माहिती आहे. तुला जर का मी या घरातून जावंसं वाटत असेल ना तर माझी एक अट आहे. ओके, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, पण तू प्लीज प्लीज घरी जा. अट ऐकून घे. हा बोल. अट अशी आहे की जोपर्यंत अधीरा सगळ्यांच्या समोर माझ्या पायावर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. तुला कळतंय ना तू काय बोलतीस? उत्तम. अट हीच आहे. हे खूप अति होत चाललंय आई तुझं. अधीरा तुझी माफी मागणार नाही. मग मी त्या घरात पाऊल टाकणार नाही. अट कायम राहील.